तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावी। तसंच महामार्गाचं काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीनं शेकडो पत्रकारांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खारपाडा टोलनाक्यावर करण्यात आली। पेण तालुक्यातील खारपाडा टोलनाक्यावर रायगड प्रेस क्लबचं हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसंच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसंच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, भारत रंजणकर, कार्याध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष मोहन जाधव, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे यांसह सर्वच तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील, नंदू जांभूळकर, नंदा म्हात्रे, समीर म्हात्रे, अशोक मोकल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि काहींनी विचार मांडले। खारपाडा येथील टोल नाक्यावर शेकडोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते धडकले। यावेळी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी टोल माफी झालीच पाहिजे, पूर्ण महामार्ग त्वरित पूर्ण करावा, सर्व्हिस रोड त्वरित बांधावे अशा मागण्यांचा फलक आणि घोषणा देऊन टोल माफी सुरू केली। यावेळी टोल नाक्यावर पनवेल आणि पेण तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळानं निवेदन सादर केलं। तत्पूर्वी अनेकांनी आपली मतं मांडली। पत्रकार मुख्य संघटक शशिकांत मोरे यांनी महामार्ग टोलबाबत शेरो शायरी आणि पोवाडा वाचन केलं। राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केलं। महामार्गावरील अनेक सर्व्हिस रोड गटारांची कामं तसंच टोल माफीबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर पाठवला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आंदोलन करताना महामार्ग विभागाचे अधिकारी इंगवले यांनी यावेळी दिलं। साठी कोकणातील पत्रकार गेले 20 वर्ष आंदोलन करतायत। अगोदर चौपदरीकरणासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलनं आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढच्या टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं, सरकारने विलंब केल्यामुळं हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं। त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये। आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद आहे। मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे। माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारनं केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी। 2 गोष्टी आहेत
एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे. कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक चारदा विचार करतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत, सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत. सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील. हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू. इथून पुढं कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ. माझी आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही टोल वसुली केलेली आहे, जिजिया कर सुरू केलेला आहे पूर्वीच्या काळातला, तो थांबावा अशी माझी या निमित्तानं मागणी. नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही वारंवार भेटलेलो आहोत. ज्या दिवशी हा टोल सुरू झाला 15 मेला, त्या दिवशी देखील मी स्वतः नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केलेले, त्यांच्याशी आमचं डायलॉग सुरू आहे. आणि यापुढे देखील या 2 दिवसामध्ये आम्ही परत एकदा मुख्यमंत्री आणि काल मी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंशी देखील माझं बोलणं झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांशी एकदा आपण चर्चा करू जूनच्या अगोदर, आणि त्याच्यातून काही मार्ग निघाला तर पुढचं आंदोलन थांबेल, अन्यथा आपल्याला पुढचं आंदोलन करावं. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.